नमस्कार, मी रामेश्वर धरावे, विमा प्रतिनिधी चिखली। मी सध्या कान्हा शांतीवनम हैदराबाद येथे आहे। येथे आमचे प्रिन्सिपल डॉक्टर NR परिहार साहेब यांच्या मुलींचा आज छोट्या खानी येथे विवाह सोहळा पार पडलेला आहे। त्या निमित्ताने चिखलीवासीय आणि इतर काही अभ्यासी यांच्या व्यवस्थेसाठी माननीय श्री डॉक्टर साहेब हे स्वागतासाठी उभे राहिलेले आहेत। तसेच त्यांच्या सोबत त्यांच्या सपत्नी प्राध्यापक प्रोफेसर विजया परिहार या पण त्या आलेल्या गेस्टच्या स्वागतासाठी येथे उभे राहिलेले आहेत। आपण बघू शकता कान्हा शांतीवनम येथे विजया परिहार आणि डॉक्टर NR परिहार आलेल्या पाहुणे मंडळीच्या स्वागतासाठी या AC हॉलच्या बाहेर उभे आहेत। त्या निमित्ताने आपण त्यांना भेटण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना जाणून घेऊ की त्यांच्या पहिल्या आणि एकमेव मुलगी त्यांच्या विवाहाबद्दल त्यांचं काय मत आहे, आपण जाणून घेऊ। मॅडम, आज एवढ्या आनंदाच्या वातावरणामध्ये आणि एवढ्या पवित्र पावनभूमीमध्ये आज आनगाचा छोट्या खानी एक विवाहाचा कार्यक्रम पार पडलेला आहे। याबद्दल आपण आपल्या मुलीच्या विवाहाच्या शुभेच्छा बद्दल काय सांगू शकाल? खूप आनंद होत आहे। सगळ्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा याची प्रतीक्षा करत आम्ही सगळ्यांची वाट बघत आहोत आणि खूपच आनंद होतोय। आमच्या जीवनातील हा सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे। तसेच डॉक्टर अनघा परिहार यांचे वडील डॉक्टर NR परिहार यांनाही आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू की त्यांच्या कुटुंबामध्ये पहिला विवाह पार पडलेला आहे, तो पण विश्वातल्या सगळ्यात नंबर 1 ठिकाणी, जेथे सर्व विश्वामध्ये पीस वातावरण मानले जाते असे कान्हा शांतीवनम हैदराबाद येथे त्यांना विचारून घेऊ की अनघाच्या लग्नानिमित्त आपण इथं जे आलेलो आहोत त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया देता येतील काय? कसं वाटतं डॉक्टर साहेब, आपल्या मुलीने एवढा यशाचा कळस आणि गाठलेला आहे आणि त्यानिमित्त आज एवढ्या पवित्र जागेमध्ये आपल्या मुलीचा विवाह पार पडलेला आहे? सगळ्यात आनंदाचा क्षण आहे। माझ्या जीवनात मला जे पाहिजे होतं ते सगळं मिळालं। दाजीचे असे आशीर्वाद मिळाले मुलाला आणि मुलीला भविष्यासाठी, ते माझ्यासाठी चांगली गोष्ट आहे। आता सुरीची भोज कॅन्टीन ठाण्यामध्ये सगळ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली आहे। आपलं सर्व स्वागत आहे, तर आपण जेवण घेऊ। धन्यवाद। अनघाच्या लग्नानिमित्त काही प्रिन्सिपल इथे आलेले आहेत, प्रिन्सिपल इथे आलेले आहेत, ते हिंदी साइड आहेत। त्यांना आपण बोलून विचारण्याचा प्रयत्न करू की अनघाच्या लग्नानिमित्त आपण जे उपस्थित राहिला आहात कसं वाटत आहे? सर, डॉक्टर NR परिहार की जो लड़की है वही खुद डॉक्टर है, उसकी शादी में आप प्रेजेंट है, तो आपको कैसा फीलिंग हो रहा है कान्हा शांतिवनम में? आप पहले तो आपका नाम बता दीजिए। मैं ब्रदर रामकृष्णन हूँ, मैं ध्यान कर रहा हूँ और बहुत अच्छा लग रहा है कान्हा शांतिवनम में। और हम बहुत खुश है कि इनका बच्ची का जो है कि शादी मालिक ने करवाया और उनका आशीर्वाद से हम भी इसमें जो है कि इस्तेमाल पार्टिसिपेट कर पाए। बहुत अच्छा लगा है, बहुत अच्छा लगा। अलग आप बाकी लोगों को क्या सजेस्ट करेंगे कि यहाँ पे कैसा एटमॉस्फेयर है और यहाँ पे कैसा शादी करने के लिए अच्छा है क्या नहीं है, ऐसा क्या बोलेंगे? जरूर, बिल्कुल जो है कि यहाँ की जो है कि मालिक का जो है एटमॉस्फेयर में जो है कि शादी करना तो एक दिव्य ब्लेसिंग होता है वो। तो हम हमेशा जो है कि बाकियों को भी एडवाइस करेंगे। हम चाहते हैं कि ज्यादा लोगों को ऐसा चीज हो और उनका भी फायदा मिले। थँक्यू। आपण बघू शकता आलेल्या पाहुणे मंडळींसाठी डॉक्टर NR परिहार व सौ विजया परिहार यांनी आपल्या मुलीच्या विवाहानिमित्त आलेल्या गेस्ट मंडळींना कान्हा शांतीवनम मध्ये सर्वात बेस्ट कॅन्टीन मध्ये एकदम चांगल्या प्रकारे व्यवस्था केलेली आहे। आपण बघू शकता हा डॉक्टर अनघा परिहार, हिचा भाऊ ऋषिकेश परिहार हा पण आलेल्या पाहुणे मंडळीच्या स्वागतासाठी व्यस्त आहे। आपण बघू शकता चिरंजीव गौरव यांचे आई आणि वडील
हे माझ्यासोबत आहेत. त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ की एवढ्या पवित्र वातावरणामध्ये आपल्या मुलाचा विवाह छोट्या खाली पार पडलेला आहे आणि त्यांना त्याबद्दल काय वाटत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार सर, आपल्या गौरवच्या विवाहाबद्दल एवढ्या पवित्र ठिकाणी आपण जे लग्नाचा कार्यक्रम पार पाडला त्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? अतिशय आजचा हा पवित्र दिवस आहे. सोनेरी अक्षराने लिहिण्यासारखा दिवस आहे. आमच्या परिहार परिवार आणि गारडी परिवार त्यानिमित्ताने एकत्र येत आहेत. डॉक्टर गौरव आणि डॉक्टर अनघा दोन्ही उच्च संस्कारित आहेत. त्यांना दोन्ही आईवडिलांनी चांगल्या पद्धतीने घडवलेलं आहे. निश्चितच त्यांच्या हातून दीनदुबळ्यांची, समाजाची, गोरगरिबांची, सर्वांची, देशांची सुद्धा सेवा घडेल आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती हो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि आपण सर्वजण इथे आलात, आमच्या या लग्नाला मान दिलं आणि जेवणाचा आस्वाद घेतला त्याबद्दल परिहार परिवार आणि गाडी परिवारातर्फे आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो, आभार देखील व्यक्त करतो. धन्यवाद. काय म्हणता येईल, तुमच्या मुलाच्या नावातच गौरव आहे आणि गौरवचा गौरव इथं झालेला आहे आणि त्यांना डॉक्टर, दोघंही डॉक्टर आहेत. तर तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस गौरव जन्माला आला त्या लग्नापर्यंत तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगू शकाल? या आनंदाच्या क्षणाबद्दल काय सांगू शकाल? सालस, गुणी, शांत, छान सोहळा होता आजचा. पवित्र वातावरण वाटलं सगळं, छान वातावरण. लोकांना पण म्हणसाल, सांगसाल, काय सल्ला देसाल की इथे यावं, लग्न लावावं का तिकडे डीजे मध्ये लावावं? नाही, छान आहे, छान आहे, आवडलं मला. ओके, धन्यवाद. नमस्कार मेत्रे साहेब. डॉक्टर NR परिहार साहेब यांच्या लग्नासाठी आपण उपस्थित राहिलात, काय सांगाल? नवरा नवरीला खूप खूप आशीर्वाद अनघाचा आणि खूप छान पूज्य दाजींच्या हस्ते त्यांचा विवाह झाला, त्याच्यात खूप आनंद आहे. आपले बऱ्याच दिवसापासून जुळलेले अभ्यासी श्री घुबे साहेब हे आवर्जून डॉक्टर NR परिहार साहेब यांच्या मुलीच्या लग्नासाठी आणि भंडाऱ्यासाठी पण उपस्थित राहिलेले आहेत. काय सांगाल, काय देणार नवरदेव नवरी, काय सांगाल? आजचा क्षण आमच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे. माझ्या मित्राची मुलगी आणि माझ्या पाहुण्याचाच मुलगा, त्या दोघांचा विवाह आज अत्यंत आनंदामध्ये आणि विशेषतः मास्टर कमलेशजी यांच्या हस्ते जो झालेला आहे तो आनंद हा म्हणजे आमचा जगाच्या पाठीवरचा सर्वश्रेष्ठ आनंद आहे. आणि त्यातल्या इथे आल्यानंतर भोजन व्यवस्था, डॉक्टर साहेबांचा आग्रह, सगळी मंडळी, हे प्रेम, याच्यापेक्षा जगाच्या पाठीवर दुसरा कोणता आनंद असू शकत नाही. आमचे या वर आणि वधूंना माझ्या हृदयापासून अनंत आशीर्वाद. धन्यवाद. गुरुदेव, जय गुरुदेव आजी. कधी आल्या काना शांतीवनमला? बर, कसं वाटलंय अनघाच्या लग्नाला बघून तुम्हाला? अनघासाठी थोडं बोलते मी. अनघाच्या लग्नानिमित्त कसं वाटतं इथं? परिहार साहेबांच्या परिवारावर दाजींचा आहे जीव फार. परिहार साहेबांच्या परिवारावर दाजींचा आहे जीव फार आणि त्यामुळेच अनघाचा होईल सुखी संसार. वाव, टाळ्याला का प्लेट खाली होईल. बोला. परिहार साहेबांनी जे पाहिजे होतं अनघाला, जे होत हवं आणि ते त्यांनी दिलं आणि जे पाहिजे होतं ते त्यांनी दिलं. तिला जे हवं होतं ते दिलं आणि ते चुकून राहिलं ते माझं. बोला बघा. अनघाला ऋषी आपल्या ताईच्या लग्नाबद्दल काय एकदम छान लग्न झालं. जसं आम्ही सगळ्यांनी खूप वर्षांपासून विचार करून ठेवला होता तसंच आमचा फॅमिली कम्प्लीट केलं. तुम्ही बघू शकता एकदम मस्त आमच्या बाईचं लग्न झालं. तू बोलत राहा, इकडे आवाज येतो. एकदम मस्त छान. इथे काकांनी पण शूट करून याचं व्हायरल केलंय. एकदम छान लग्न झालंय, एकदम सुटसुटीत. याची लिंक युट्यूबवर आहे, सगळ्यांनी याची लिंक बघा युट्यूबवर. धन्यवाद.
नमस्कार मालू काका. छत्रपती संभाजीनगर येथे मालू जे आहेत त्यांना आपण विचारून घेऊ की डॉक्टर एन.आर. परिहार साहेब यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त कान्हा शांती वनम मध्ये काय सांगू शकाल? लग्न सकाळी 7:30चे ध्यानाच्या नंतर दाजीचे हस्ते प्रथम लग्न संपन्न झाला आणि आता चकाचक भोजनची व्यवस्था आहे परिहार बंधूतर्फे आणि एकदम पवित्र वातावरण मध्ये लग्न झालेलं आहे. याच्याशिवाय अनोखा लग्न दुसरा कोणताही नाही आणि भरपूर आशीर्वाद मास्टरजीचे यांच्या बरोबर आहे. धन्यवाद. बोला चौधरी सर, कसे आहात सांगा? मजेत आहेत. बर, कान्हा शांतीवनम मध्ये आज जे आपल्या चिखलीमधील 2 लग्न पार पडले त्याच्याबद्दल तुम्ही काय संदेश देऊ शकता? लग्न छान झाले. अनघा आणि गौरव यांचं आणि विशाल आणि नेहा दोघांचंही लग्न चौधरी ताई या ना समोर. चांगले झाले. तुम्ही बोलत राहा. छान व्यवस्थित पार पडले. आता जेवणाचा कार्यक्रम सुरू आहे. जेवण छान उत्तम प्रकारे आहेत. चालेल बस. डॉक्टर अनघा परिहार हिची मैत्रीण नेहा चौधरी या पण या आनंदमय वातावरणामध्ये सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या आहेत. कसं वाटतंय नेहा या कान्हा शांती वनम मध्ये आपल्या मैत्रिणीचा विवाह पार पडताना? काय सांगशील? शुभेच्छा काय देशील? चांगलं वाटतंय. आता तिच्या लाईफची नवीन सुरुवात झालीये. दुसरं इनिंग चालू आहे लाईफचं. चांगलं आहे. आणि तिथं समजलं तुझ्या सोबतच जेवणाचा आनंद घेऊ राहिली, आम्हाला समजलं ते. चांगलं वाटतंय. थँक्यू. कसं वाटतंय? थँक्यू. अनघाची मैत्रीण आणि प्रिशप्टर मालू यांना आपण विचारू की कसं वाटतंय? छत्रपती संभाजीनगरहून आपण इथे विवाहासाठी आणि भंडाऱ्यासाठी आलेला आहात, त्याच्याबद्दल काय शुभेच्छा देसाल डॉक्टर अनघा परिहार यांना? शुभेच्छा तर त्यांना मिळालेलीच आहे. कान्हा या वातावरणामध्ये त्यांचं लग्न झालंय. आता त्या वातावरणाला शब्दामध्ये बांधणं हे मला वाटत नाही की मी करू शकेन. हे अप्रतिम वातावरण आणि अप्रतिम आशीर्वादाचं स्वरूप मला वाटतंय. तर मी खूप एन्जॉय करत आहे या वातावरणाला. त्यांना खूप खूप ब्लेसिंग्स माझ्याकडून. धन्यवाद. परिहार सरांच्या मुलीच्या विवाहामध्ये डॉक्टर एन.आर. परिहार साहेब यांचे मित्र श्री जोशी साहेब परभणीहून उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण विचारू की या वातावरणामध्ये जो आज विवाह पार पडला याच्याबद्दल काय सांगू शकाल? परिहार सरांच्या विवाहामुळे म्हणजे या विवाहासाठी उपस्थित राहण्याचे परभणीकर आम्ही अशोक जोशी आणि इथले अभ्यासी पूर्ण आम्ही या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो आणि आम्हाला खूप आनंद वाटला की परिहार सरांच्या मुलीच्या विवाह प्रित्यर्थ आम्हाला हे या ठिकाणी यायचा मास्टरना आणून दिला. त्यामुळे आम्ही त्या दोघा उभयंतांना भरभरून आशीर्वाद मास्टर मार्फत आमच्या मार्फत त्यांना देतो आहोत. एवढंच मी बोलू शकतो. धन्यवाद. आपण बघू शकता जोशी सर पण प्रिशप्टर आहेत जे डॉक्टर परिहार साहेबांसोबतच सिटिंग देत असतात आणि एवढं चांगलं पवित्र काम केल्यामुळे त्यांच्याही जीवनामध्ये एक आनंदाचा क्षण आज पाहावयास मिळालेला आहे. चला आता अंतिम टप्प्यामध्ये आपण आहोत. ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे सगळेजण जमलेलो आहोत त्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, तसं या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मास्टरच आहेत. परंतु जसं विवाह म्हणलं तर नवरदेव आणि नवरी आलेच, तर त्याच कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊ की त्यांचे एकूण एखादे जे पार्टनर मिळालेले आहेत याच्याबद्दल ते काय प्रतिक्रिया देतील आणि ह्या प्रतिक्रिया खूप ऐकण्यासारख्या असतील असं मला तरी वाटतंय. बघू आपण काय सांगतात. चिरंजीव गौरवजी, काय म्हणसाल अनघाबद्दल? तुमच्या जीवनामध्ये MBBS डॉक्टर मिळालेली आहे, काय सांगसाल? जे सर्व लोक लग्नासाठी उपस्थित होते त्यांचे सर्वप्रथम मी आभार मानतो. तुमचे आशीर्वाद असेल आमच्या पाठीशी कायम असू द्यात. अनघा मला पत्नी म्हणून मिळाली हे माझे सर्वात मोठं भाग्य आहे. अशी सोजवळ मुलगी मला भेटणं म्हणजे तेच एक सर्वात मोठं भाग्य आहे. बोलत राहा तुम्ही, बोलत राहा. आणि आता वेळ आलेली आहे जी सौका अनघा परिहार. काय सांगशील अनघा? तुझ्या जीवनामध्ये गौरव मिळालेला आहे आणि गौरवचा गौरव करा.
म्हणजे माझ्या जीवनामध्ये मास्टर कडून माझं लग्न व्हावं त्यांच्या आशीर्वादाने, आणि हे माझं खूप मोठं स्वप्न होतं लहानपणापासून. ते आज पूर्ण झालं. मास्टरच्या ब्लेसिंग्सने मला गौरव मिळाले. आजपासून आमचं सहजीवन स्टार्ट झालं असं म्हणू शकतो. सो मी खूप ग्रेटफुल आहे म्हणजे या सगळ्या तुमच्या सगळ्यांसाठी इथे येण्याबाबत. आणि ऑब्व्हियसली ही इज अ जेम ऑफ अ पर्सन. ही इज अ व्हेरी काइंड, खूप जास्त काइंड आणि खूप गुड हार्टेड, खूपच सोजळ व्यक्ती मिळाले मला. असं आय एम ते रिअली तर आम्हाला दिसतंच आहे, पण सगळ्या पब्लिकची एक इच्छा असती की नवरी म्हटलं की नाव आलंच, एक उखाणा आलाच, तर मला असं वाटतं की अशा हैदराबाद सारख्या ठिकाणी एक उखाणा पाहून नाही होऊन जाऊ. प्लीज मला थोडासा टाइम द्या, मी प्रिपेअर करून येते. इंग्लिश मध्ये सांग म्हणजे कोणाला समजत बी नाही आणि काहीच नाही. सांग जे असेल ते. पूज्य आणि बाबूजी महाराज, सर्व जनतेचं म्हणणं आहे की उखाणा घ्यावा. प्लीज एक उखाणा घे. पूज्य बाबूजी महाराजांच्या जन्मोत्सवानिमित्त सर्वांचा आशीर्वाद घेते वाकून, गौरवरावांचे नाव घेते, सर्वांचा मान राखून. आणि असाच मान राखाल त्यांना पण लाव, माझं नाव घ्या म्हणून. असाच मान राखा आणि माझं नाव घ्या. भाजीत भाजी भेंडीची आणि माझ्या प्रीतीची. धन्यवाद.